Welcome students. Today we will see the basic concepts of relational model. Relational मॉडेलच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपण पाहणार आहोत या लेक्चरमध्ये. ओके, त्यांनी इथे पाच हे दिलेले आहेत, पाच गोष्टी सांगितल्या आहेत की कोणत्या बेसिक कन्सेप्ट आहे तुमच्या रिलेशनल मॉडेलच्या. त्या फर्स्ट वन तुमची टेबल, देन टपल, थर्ड वन इज डेटाबेस, देन ॲट्रिब्यूट अँड फिफ्थ वन इज डोमेन. ओके, तर ह्याचे आपल्याला डेफिनेशन आणि बेसिक कन्सेप्ट पाहिजे आहेत. ओके, तर फर्स्ट वन काय आहे, टेबल्स. टेबल्समध्ये तुम्ही काय सांगू शकता की रिलेशनल मॉडेल जे आहे तुमचं ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करतं, टेबलच्या. ओके, टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करतं म्हणजेच काय, रोज आणि कॉलम्सच्या फॉर्मॅटमध्ये डेटा तुमचा स्टोअर असतो. ओके, फर्स्ट पॉईंट काय दिला आहे, रिलेशनल मॉडेल रेफर्स टेबल ॲज इट्स बेसिक युनिट. इट सेव्स ऑल द रिलेशन्स इन द टेबल स्ट्रक्चर. जे तुमचं रिलेशनल मॉडेल आहे ते टेबल कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतं, टेबलच्या फॉर्मॅटमध्ये. ओके, आणि म्हणजे तुम्ही टेबलला रिलेशनल मॉडेलचं काय म्हणू शकता, बेसिक युनिट म्हणू शकता. देन सेकंड वन, इट इज कॉम्बिनेशन ऑफ रोज अँड कॉलम्स वेअर रेकॉर्ड्स आर रिप्रेझेंटेड बाय रोज अँड ॲट्रिब्यूट्स आर रिप्रेझेंटेड बाय कॉलम्स. टेबल म्हणजेच काय असतं तुमचं, कॉलमचं आणि रोजचं काय असतं, कॉम्बिनेशन असतं. पण रोज कशासाठी रेफर करतो आणि कॉलम्स म्हणजे काय, रोज कशासाठी यूज करतो आपण, आपल्याला जो काय डेटा इन्सर्ट करायचा आहे. ओके, जे काय रेकॉर्ड्स इन्सर्ट करायचे ते कशाने रिप्रेझेंट करतो आपण, बाय यूजिंग रोज. आणि ॲट्रिब्यूट्स कशाने रिप्रेझेंट करतो, बाय यूजिंग कॉलम्स. ओके, देन सेकंड वन टपल. त्यालाच काय म्हणतो आपण, रेकॉर्ड. टपल म्हणजेच काय, तुमच्या सिंगल एका रोला तुम्ही काय म्हणता, टपल. टपल इज अ सिंगल रो ऑफ द टेबल. इट कंटेन्स द होल रेकॉर्ड ऑफ अ पर्टिक्युलर डेटा आयटम. तुमच्या एका सिंगल सपोज स्टुडंट टेबल असेल, एका सिंगल स्टुडंटची जी इन्फॉर्मेशन आहे ती एका सिंगल रोमध्ये आपण स्टोअर करतो. त्या सिंगल रोला तुम्ही काय म्हणणार आहे, टपल म्हणणार आहे. टपल इज द ऑर्डर्ड सेट ऑफ ॲट्रिब्यूट व्हॅल्यूज. तुमचे जे ॲट्रिब्यूट व्हॅल्यूज असतात त्याचा ऑर्डर्ड सेट म्हणजेच काय म्हणू शकता तुम्ही, टपल. ओके, ही झाली दुसरी डेफिनेशन. त्याचं फॉर एक्झाम्पल इथे सांगितलं, आता मी सांगितल्याप्रमाणे. फॉर एक्झाम्पल, इन स्टुडंट टेबल द एंटायर इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्टिक्युलर स्टुडंट लाईक हिज रोल नंबर, नेम, मार्क्स एट्सेट्रा आर इन्क्लुडेड इन द टपल. सपोज माझा एक्स नावाचा स्टुडंट आहे आणि त्याची जी इन्फॉर्मेशन आहे टेबलमधली ती काय असणार आहे, सिंगल रोमध्ये असणार आहे. त्याचं नेम असेल, रोल नंबर असेल किंवा मार्क्स असतील. ओके, तर ह्या गोष्टी काय असणार आहे, तुमच्या एका सिंगल टपलमध्ये असणार आहे. आणि त्या रोला तुम्ही, सिंगल रोला तुम्ही काय म्हणता, टपल. ओके, नेक्स्ट थर्ड वन इज ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट आपण कशाने हे करतो, रिप्रेझेंट करतो, बाय यूजिंग कॉलम्स. ओके, त्याच्यामुळेच तुम्ही डिफरंट ज्या प्रॉपर्टीज असतील तुमच्या एंटिटी म्हणजे काय की बाबा एखादा माझा टेबल आहे, स्टुडंट टेबल आहे, तर तुम्ही एंटिटी म्हणजे काय, स्टुडंट. ओके, ही काय झाली तुमची एक एंटिटी. आणि त्याचे जे रोल नंबर, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे की रोल नंबर, नेम, ID. ओके, हे जे आहे ते काय असणार आहे, तुमच्या प्रॉपर्टीज असणार आहेत. त्या प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतो, ॲट्रिब्यूट. आणि टेबलमध्ये जेव्हा आपण डेटा रिप्रेझेंट करतो तेव्हा त्या ॲट्रिब्यूट कशाने रिप्रेझेंट करतो, बाय यूजिंग कॉलम्स. इट इज द कॉलम ऑफ द टेबल अँड ऑल्सो नोन ॲज फील्ड्स. ॲट्रिब्यूट म्हणजेच काय असतात, टेबलचे कॉलम्स असतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, फील्ड्स म्हणतो. एव्हरी ॲट्रिब्यूट इज अटॅच्ड विथ स्पेसिफिक डेटा टाईप विच डिसाइड्स दॅट विच टाईप ऑफ व्हॅल्यूज कॅन बी इन्सर्टेड इन दोज ॲट्रिब्यूट्स. प्रत्येक ॲट्रिब्यूटला काय असतो, त्याचा डेटा टाईप असतो स्पेशल. ओके, त्याच सपोज आपण त्याला डेटा टाईप असाइन केला, इंटिजर डेटा टाईप असेल तर तिथे कोणती व्हॅल्यू एंटर होणार, फक्त नंबरची व्हॅल्यू एंटर होणार. ओके, सपोज जर कॅरेक्टर डेटा टाईप असेल तर तिथे तुम्ही कोणती व्हॅल्यू एंटर करू शकता, कोणत्या टाईपचं रेकॉर्ड ॲड करू शकता, फक्त कॅरेक्टर टाईपचं. ओके, जर व्हॅरकॅर असेल तर तुम्ही नंबर ॲज वेल ॲज कॅरेक्टर बोथ काय करू शकता, एंटर करू शकता. त्यांनी तेच सांगितले, प्रत्येक ॲट्रिब्यूटला काय असतो, त्याचा स्पेसिफिक डेटा टाईप ठरलेला असतो, त्याच टाईपची व्हॅल्यू तुम्ही एंटर करू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल, इन टेबल स्टुडंट देअर आर डिफरंट ॲट्रिब्यूट्स लाईक नेम, रोल नंबर, ॲड्रेस एट्सेट्रा. इथे एक एक्झाम्पल दिलेले आहे, स्टुडंट टेबल असेल, त्याची नेम ॲट्रिब्यूट असेल तर त्याचं नेम, रोल नंबर, ॲड्रेस हे काय झाल्या, त्याच्या ॲट्रिब्यूट्स झाल्या. ओके, फोर्थ वन इज डेटाबेस. डेटाबेसची डेफिनेशन काय आहे, इट इज द कलेक्शन ऑफ टेबल्स.
चं कलेक्शन आहे तुमच्या डेटाबेसमध्ये. तुम्ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करता? टेबलच्या फॉर्मॅट. ओके, तर डेटाबेसची डेफिनेशन काय झाली? इट इज द कलेक्शन ऑफ टेबल्स. देन फिफ्थ वन कन्सेप्ट काय आहे? डोमेन. एव्हरी ॲट्रिब्यूट हॅज सम प्री डिफाईंड व्हॅल्यू स्कोप नोन ॲज ॲट्रिब्यूट डोमेन. आता सपोज डोमेन कशाला म्हणू शकतो आपण? की प्रत्येक ॲट्रिब्यूटला आपण डेटा टाईप असाईन केलेला असतो, बरोबर? तर मग त्याच डेटा टाईपची व्हॅल्यू आपण काय करतो? त्याच्यात एंटर करतो. किंवा आता सपोज मी हे दिलं आहे, रेंज दिली आहे काहीतरी, मोबाईल नंबर माझं फील्ड आहे आणि मी त्याला दिलं आहे की 10 नंबर ऑफ डिजिट्स आपण काय करू शकतो? त्यात एंटर करू शकतो. हे काय झालं? त्या ॲट्रिब्यूटचं डोमेन झालं. डोमेन किंवा कन्स्टंट म्हणू शकतो की हा रूल मी डिफाईन केला आहे की मला ह्या फील्डमध्ये फक्त 10 नंबर ऑफ डिजिट्स काय करायचे आहेत? मला फक्त इन्सर्ट करायचे आहेत. ओके, तर मग तुमचं हे जे फील्ड असणार आहे ते 11व्या डिजिटला अलाऊ करेल का? नाही करणार. ओके, हे काय झालं? तुमचा एक रूल डिफाईन केलेलं झालं. त्याला काय म्हणतो आपण? स्पेसिफिक ॲट्रिब्यूट डोमेन. सेकंड वन इज द ॲट्रिब्यूट डोमेन डिसाइड्स विच टाईप ऑफ ॲट्रिब्यूट्स आर परमिटेड इन द ॲट्रिब्यूट. ओके, तुमचं डोमेन काय डिसाईड करतं? की कोणत्या टाईपच्या व्हॅल्यू तुमची ॲट्रिब्यूट घेणार आहे. ओके, हे डिसाईड करतं. थर्ड पॉईंट इज डोमेन रेस्ट्रिक्ट्स द डेटा टू बी इन्सर्टेड विथ स्पेसिफिक कन्स्ट्रेंट्स, हेन्स इट इज कॉल्ड ॲज डोमेन कन्स्ट्रेंट्स. तुमचं जे डोमेन आहे ते काय रेस्ट्रिक्शन देतं डेटाला? की तुम्ही स्पेसिफिक टाईपचाच डेटा काय करू शकता? एंटर करू शकता त्या फील्डमध्ये. ओके, हा जो रूल तुम्ही डिफाईन करता, डोमेन जो हा रूल डिफाईन करतं, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? डोमेनला डोमेन कन्स्ट्रेंट्स. ओके, ह्या झाल्या 5 कन्सेप्ट्स, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ रिलेशनल मॉडेल. हे जर विचारलं तर तुम्ही ह्या 5 कन्सेप्ट लिहायच्या आणि त्याचे थोडं डिस्क्रिप्शन लिहायचं. ओके, नेक्स्ट द प्रॉपर्टीज ऑफ रिलेशनल मॉडेल. रिलेशनल मॉडेलच्या काही प्रॉपर्टीज इथे दिलेल्या आहेत. फर्स्ट वन इज डेटा इज प्रेझेंटेड इन द रिलेशनल डेटाबेस मॉडेल लाईक इट इज द कलेक्शन ऑफ रिलेशन्स. मगाशीच सांगितलं मी, रिलेशनल मॉडेलमध्ये तुमचा डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर असतो? नंबर ऑफ रिलेशन्स किंवा नंबर ऑफ टेबल्स त्यात काय असतात? प्रेझेंट असतात. टेबल्सच्या फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा स्टोअर असतो. इच रिलेशन इज कन्सिडर्ड ॲज अ टेबल. प्रत्येक रिलेशन तुम्ही काय म्हणून कन्सिडर करता? सिंगल टेबल म्हणून कन्सिडर करता. थर्ड वन, कॉलम्स आर ॲट्रिब्यूट्स दॅट बिलॉंग टू द एंटिटी मॉडेल्ड बाय द टेबल. कॉलम्स म्हणजेच काय असतात? तुमच्या एंटिटीच्या ॲट्रिब्यूट्स असतात, प्रॉपर्टीज असतात. एंटिटी म्हणजे काय? टेबलचं नेम जे असेल, एखादा एम्प्लॉई असेल, एम्प्लॉईचं जर मला टेबल डिफाईन करायचं आहे तर एम्प्लॉई काय झाली? माझी एंटिटी झाली. आणि त्याचे जे ID, नेम, ॲड्रेस वगैरे असणार त्या काय झाल्या? ॲट्रिब्यूट्स झाल्या. आणि आपण रिलेशनल मॉडेलमध्ये ॲट्रिब्यूट्स कशाने हे करतो? रिप्रेझेंट करतो? बाय युजिंग कॉलम्स. देन रोचं काय असतं? इच रो ऑर टपल रिप्रेझेंट्स द सिंगल एंटिटी. तुमची जी सिंगल रो आहे किंवा टपल आहे ते काय रिप्रेझेंट करतं? एका सिंगल एंटिटीची होल इन्फॉर्मेशन. ओके, then fifth one is every table has a set of attributes collectively called as key which uniquely identifies each row. आता की कन्सेप्ट काय असते? की अशी तुमच्या एंटिटीची अशी ॲट्रिब्यूट किंवा टेबलची अशी ॲट्रिब्यूट की ज्याच्याने तुम्ही प्रत्येक एका सिंगल रेकॉर्डला तुम्ही युनिकली आयडेंटिफाय करू शकता. ओके, म्हणजे तुम्ही सेपरेटली ओळखू शकता. की सपोज आता मी एक एक्झाम्पल घेते, स्टुडंट आहे तर मला स्टुडंटच्या नेमवरून मला त्याला प्रत्येकाला आयडेंटिफाय करता येईल का? कारण की नेम प्रत्येकाचं सेपरेटच असतं का? वेगळं असतं का? तर नाही. नेम एका नावाचे 2 स्टुडंट्स असू शकतात. ओके, तर एका नावाचे 2 स्टुडंट्स असतील तर माझं काय होणार आहे? कन्फ्युजन होणार आहे. ओके, सपोज ए नावाचे 2 स्टुडंट्स माझ्या क्लासमध्ये असतील तर मी ए नावाने सपोज कॉल केलं तर 2 विद्यार्थी हे करू शकतात. ओके, तर आपण म्हणून काय असाईन करतो? रोल नंबर. ओके, रोल नंबर काय असतो? सगळ्यांचा सेपरेट असतो. ओके, बाय युजिंग रोल नंबर्स वी कॅन आयडेंटिफाय इच स्टुडंट युनिकली. आपण प्रत्येकाला युनिकली आयडेंटिफाय करू शकतो, ओळखू शकते. मी प्रत्येक स्टुडंटला युनिकली ओळखू शकते. ओके, तर डेटाबेसमध्ये अशा ज्या ॲट्रिब्यूट्स असतात त्यांना तुम्ही काय म्हणता? की. ओके, ती काय म्हणतो आपण? त्याला की कन्सिडर करतो. ओके, आपण पुढे कीचे टाईप्स पाहणार आहोत. तर अशी जी व्हॅल्यू असणार आहे की ज्याच्याने तुम्ही सेपरेटली त्या एंटिटीला ओळखू शकता. ओके, एम्प्लॉई असेल कंपनीमध्ये, सपोज एम्प्लॉई वर्कर्स असतात त्यांना काय केलेले असतात? ID असाईन केलेले असतात. ओके, तर प्रत्येक एम्प्लॉईला त्या IDने काय केलं जातं? आयडेंटिफाय केलं जातं. किंवा तुम्हाला एनरोलमेंट नंबर युनिव्हर्सिटी असाईन करते तर युनिव्हर्सिटी कशासाठी?
युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला ते असाइन केलेले असतात. ओके, नेक्स्ट हे झालं तुमच्या प्रॉपर्टीज ऑफ रिलेशनल मॉडेल. ओके, ह्या 5 प्रॉपर्टीज तुम्ही लिहिणार. तुम्हाला जर एक्झामला जर क्वेश्चन आला राईट द प्रॉपर्टीज ऑफ रिलेशनल मॉडेल, तर ह्या 5 प्रॉपर्टीज तुम्ही तिथे मेन्शन करायच्यात. नेक्स्ट आता की कन्सेप्ट बेसिक मी सांगितलं. ओके, फर्स्ट पॉईंट काय दिला इथे, इन डेटाबेस स्कीमा द की फॉर अन एंटिटी इज अन ॲट्रिब्यूट ऑर सेट ऑफ ॲट्रिब्यूट विच इज यूज टू डिस्टिंग्विश एंटिटीज फ्रॉम इच अदर. ओके, की कन्सेप्ट काय असते, अशी ॲट्रिब्यूट असते की जी तुम्हाला कशासाठी यूज करता, तुम्ही 2 एंटिटीजला सेपरेटली ओळखण्यासाठी. ओके, सेपरेटली ओळखण्यासाठी किंवा 2 म्हणजे फॉर एक्झाम्पल मी स्टुडंटचं दिलं. ओके, तर तुम्हाला 2 स्टुडंटला जर सेपरेटली ओळखण्यासाठी तुम्ही कोणतं ॲट्रिब्यूट यूज करता, की ॲट्रिब्यूट. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, की म्हणणार आहे डेटाबेसच्या लँग्वेजमध्ये. कीज आर ऑल्सो यूज टू आयडेंटिफाय रिलेशनशिप्स युनिकली अँड डिफरन्शिएट दीज रिलेशनशिप्स फ्रॉम इच अदर. ओके, आपले जर 2 टेबलमधलं जर रिलेशन असेल ते पण आपण बाय युजिंग डिफरंट टाईप्स ऑफ कीजने आपण काय करू शकतो, ते युनिकली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, आता इथे 6 टाईप्सच्या कीज दिल्यात. देअर आर 6 टाईप्स ऑफ कीज. फर्स्ट वन इज प्रायमरी की, सेकंड वन सुपर की, थर्ड वन कॅन्डिडेट की, फोर्थ वन अल्टरनेट की, फिफ्थ वन कॉम्पोजिट की, सिक्स्थ वन फॉरेन की. ओके, 6 टाईप्सच्या कीजचं आपल्याला डिटेलमध्ये पाहू आता. नेक्स्ट फर्स्ट वन इज प्रायमरी की. Primary key uniquely identifies each entity in the entity set. It must have unique values and cannot hold null values. ओके, प्रायमरी की म्हणजे काय, आता मी फॉर एक्झाम्पल सांगते की रोल नंबर जर असेल तर तुम्ही त्याला काय म्हणू शकता, प्रायमरी की म्हणू शकता. कारण की म्हणजे काय, प्रायमरी की म्हणजे काय, युनिकली आयडेंटिफाईज ईच एंटिटी इन द एंटिटी सेट. तुमच्या ज्या टेबलमधल्या ज्या एंटिटीज आहेत त्याला आपण सेपरेटली आयडेंटिफाय जर करायचं असेल तर आपण काय करतो, प्रायमरी की यूज करतो. ओके, तर प्रायमरी कीची कन्सेप्ट काय त्यांनी दिलेली आहे, इट मस्ट हॅव युनिक व्हॅल्यूज अँड कॅनॉट होल्ड नल व्हॅल्यूज. युनिक व्हॅल्यूज म्हणजे काय की रिपीटेड व्हॅल्यूज नको आहेत. ओके, तर रोल नंबर जर ही फील्ड असेल रोल नंबर, त्याच्यात रिपीटेड व्हॅल्यूज असणार आहेत का, ऑब्वियसली नसणार आहेत, कारण की तुम्ही प्रत्येक स्टुडंटला युनिक रोल नंबर असाइन करता. ओके, तर इट मस्ट हॅव युनिक व्हॅल्यूज अँड कॅनॉट होल्ड नल व्हॅल्यूज. कोणताच रेकॉर्ड असा नको आहे की प्रायमरी की जर सपोज मी एका कॉलमला असाइन केली तर कोणताच रेकॉर्ड असा नको आहे की तो नल असेल. नल म्हणजे काय की तिथे काहीच प्रेझेंट नाही आहे किंवा 0. ओके, कोणताच नंबर असा नको आहे, कोणताच रो अशी नको आहे की तिथे नल व्हॅल्यू असेल. ओके, फॉर एक्झाम्पल इन बँक डेटाबेस द अकाउंट नंबर ॲट्रिब्यूट शुड बी प्रायमरी की because this field cannot be kept null as well as no account number should be repeated. जर बँकेचा डेटाबेस आपण जर कन्सिडर केला तर त्याच्यात तुम्ही काय म्हणू शकता, अकाउंट नंबर ही अशी ॲट्रिब्यूट आहे ती प्रत्येकाला बँक अकाउंट होल्डरला काय केलेली असते, असाइन केलेली असते. असं असणार आहे का, एखादा बँक अकाउंट होल्डर आहे आणि त्याला अकाउंट नंबरच नाही आहे. ओके, अशी कंडिशनच नसते, बरोबर. तर मग त्या फील्डमध्ये तुमची व्हॅल्यू नाही असं पण कधी होणार नाही, म्हणजे नल पण व्हॅल्यू नसणार आहे आणि प्रत्येक बँक होल्डरला तुमचा युनिक काय असतो, अकाउंट नंबर म्हणजे वेगवेगळा नंबर असतो, रिपीटेड असतो का, नसतो. ओके, अशा ज्या ॲट्रिब्यूट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी कीज. देन सेकंड वन इज सुपर की. दिस की इज फॉर्म्ड बाय कंबायनिंग मोर दॅन वन ॲट्रिब्यूट्स फॉर द पर्पज ऑफ युनिकली आयडेंटिफाईंग द एंटिटीज. सुपर कीज म्हणजे काय, 2 ॲट्रिब्यूट्सचं किंवा मोर दॅन 1 एकापेक्षा जास्त ॲट्रिब्यूट्सचं तुम्ही काय करता, कंबाईन करता आणि पर्पज काय आहे तुमचा, सेम, की मला काय करायचं आहे, प्रत्येक रेकॉर्डला काय करायचं, मला युनिकली आयडेंटिफाय करायचे. ओके, तर आपण काय करतो, मोर दॅन 1 कीज काय करतो, कंबाईन करतो. इथे एक्झाम्पल दिले पहा. फॉर एक्झाम्पल इन स्टुडंट टेबल हॅविंग ॲट्रिब्यूट्स स्टुडंट रजिस्ट्रेशन ID, स्टुडंट रोल नंबर, स्टुडंट नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर. ओके, इथे किती 1 2 3 4 5 ॲट्रिब्यूट्स दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये स्टुडंट रोल नंबर आणि स्टुडंट रजिस्ट्रेशन ID या 2 ॲट्रिब्यूट्स यूज करून आपण काय करू शकतो, स्टुडंटला काय करू शकतो, युनिकली आयडेंटिफाय करू शकतो, बरोबर. ही झाली सिंगल ॲट्रिब्यूट. आणि सुपर कीची डेफिनेशन काय आहे, तुम्हाला मोर दॅन 1 ॲट्रिब्यूट काय करायचं आहे, कंबाईन करायचं, पण पर्पज काय ठेवायचं आहे, सेम, युनिकली मला काय झालं पाहिजे, आयडेंटिफाय झालं पाहिजे. आता तुम्ही बघा, स्टुडंट नेम, ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर हे काय असू शकतात, रिपीटेड असू शकतात किंवा सेम असू शकतात 2 स्टुडंटसाठी.
ओके, तर मग फक्त कोणत्या ॲट्रिब्यूट्स राहत आहेत, स्टुडंट रजिस्ट्रेशन ID आणि स्टुडंट रोल नंबर. तर मग अशा कंबाईन करायच्या, तुमच्या ह्या ज्या ॲट्रिब्यूट्स अशा टाईपने कंबाईन करायच्या की जेणेकरून तुमचं रेकॉर्ड काय झालं पाहिजे, युनिकली आयडेंटिफाय झालं पाहिजे. ओके, देन मग इथे काय दिलं एक्झाम्पल्स बघा. देन द सुपर कीज आर स्टुडंट रजिस्ट्रेशन ID आणि स्टुडंट रोल नंबर. पहिल्या 2 ॲट्रिब्यूट तुम्ही कंबाईन केल्या. ओके, नंतरनं मला रोल नंबर बरोबर मी दुसरे ॲट्रिब्यूट घेऊ शकते, स्टुडंट नेम घेऊ शकते, ज्याच्याने मला काय होणार आहे, स्टुडंट मी युनिकली आयडेंटिफाय करू शकते. अशा टाईपने कंबाईन करायची की ज्या मेथडने तुमच्या म्हणजे मोर दॅन 1 कीज पण आल्या पाहिजे आणि युनिकली आयडेंटिफाय पण झाल्या पाहिजे. ओके, नंतर घेतले स्टुडंट रजिस्ट्रेशन ID अँड स्टुडंट नेम. ओके, ID पण काय असतं तुमचं, युनिक असतो. ओके, इथे 4 टाईप्सच्या कीज त्यांनी घेऊन दाखवल्या. ओके, नेक्स्ट कॅन्डिडेट की. थर्ड वन इज कॅन्डिडेट की. Candidate key is formed by collection of attributes which holds unique values. The super keys without redundant values is known as candidate key. Candidate key म्हणजेच काय असतं, कॉम्बिनेशन ऑफ मोर दॅन 1 की असतं. पण सुपर कीमध्ये जर काही रिपीटेड व्हॅल्यूज असतील, ओके, सुपर कीज कॅन्डिडेट कीज आर अल्सो नोन ॲज सुपर कीज. फक्त काय त्याची कंडिशन की तुम्हाला रिपीटेड व्हॅल्यूज नको आहेत, त्याच्यात काय रिडंडंट व्हॅल्यू नको आहेत. ओके, मग ह्याच्यासाठी मला काय करावं लागेल की ज्या युनिक व्हॅल्यू म्हणजे ज्या ॲट्रिब्यूटमध्ये युनिक व्हॅल्यू आहेत तेच काय मी घेणार आहे, कशात घेणार आहे, कॅन्डिडेट कीमध्ये घेणार आहेत. ओके, कॅन्डिडेट कीमध्ये जर मी त्या युनिक व्हॅल्यू घेतल्यात म्हणजेच काय, मी प्रायमरी की असणारे फील्ड काय करणार आहे, त्यात फक्त ॲड करणार आहे. मग आता प्रायमरी की फील्ड कशाला होते, स्टुडंट रजिस्ट्रेशन ID अँड स्टुडंट रोल नंबर. ओके, तर मी ह्या 2च फील्ड काय करणार आहे, फक्त कॅन्डिडेट की म्हणून काय करू शकते, कन्सिडर करू शकते. आता इथे इट इज ऑल्सो नोन ॲज मिनिमल सुपर की हॅविंग युनिकनेस प्रॉपर्टी. सुपर की कॅन्डिडेट कीला मिनिमल सुपर की असंही म्हणतात. ओके, असं पण म्हणू शकता तुम्ही. द ॲट्रिब्यूट विच डू नॉट कंटेन डुप्लिकेट व्हॅल्यू मे बी अ कॅन्डिडेट की. कॅन्डिडेट की म्हणजेच सुपर कीजच असतात, पण त्याच्यात काय असतात, इट डू नॉट कंटेन रिडंडंट व्हॅल्यूज ऑर डुप्लिकेट रेकॉर्ड. आता इथे एक्झाम्पल घेऊन दाखवले. सेम स्टुडंट टेबल आहे. तर मी काय म्हटलं, फक्त प्रायमरी कीजच्या ज्या व्हॅल्यू असणार आहेत त्याच आपण काय करणार आहे, तिथे कन्सिडर करणार आहेत. मग काय असतात त्या, इथे ह्या टेबलमध्ये कोणत्या फील्डला तुमची प्रायमरी की आहे, स्टुडंट रजिस्ट्रेशन ID आणि स्टुडंट रोल नंबरला. ओके, मग तुमचं कॉम्बिनेशन ऑफ स्टुडंट रजिस्ट्रेशन ID, स्टुडंट रोल नंबर हे काय असणार आहे, तुमचं कॅन्डिडेट की होणार. ओके, फोर्थ वन इज अल्टरनेट की. फ्रॉम ऑल कॅन्डिडेट कीज only one key is get selected as a primary key. Remaining keys are known as alternate keys or secondary keys. पूर्ण तुमच्या कॅन्डिडेट कीमधून तुम्ही एकच फील्ड काय किंवा एकच ॲट्रिब्यूट किंवा एकच की काय करता, ॲज अ प्रायमरी की म्हणून सिलेक्ट करता. आणि ज्या बाकीच्या उरलेल्या ज्या कॅन्डिडेट कीज असतात त्यांना काय म्हणतो आपण, अल्टरनेट कीज. फॉर एक्झाम्पल, in student database, student address, contact number, date of birth are the alternate keys. ओके, ज्या तुमच्या ID आणि रोल नंबर आहेत त्या काय होत्या, प्रायमरी की होत्या. त्याच्यापैकी एखादी तुम्ही प्रायमरी की सिलेक्ट कराल आणि ह्या ज्या बाकीच्या कीज आहेत त्या तुमच्या काय असणार आहे, अल्टरनेट कीज असणार आहे. ओके, नेक्स्ट कंपोजिट की. अ की विच कन्सिस्ट ऑफ मोर दॅन 1 ॲट्रिब्यूट्स टू युनिकली आयडेंटिफाय रोज इन अ टेबल इज कॉल्ड ॲज कंपोजिट की और कंपाऊंड की. ज्या पण कीमध्ये तुमच्या मोर दॅन 1 ॲट्रिब्यूट असणार आहे त्याला प्रत्येक कीला तुम्ही काय म्हणणार आहे, कंपोजिट की म्हणणार आहे. ओके, मोर दॅन 1 ॲट्रिब्यूट असले की तुम्ही काय म्हणणार, त्याला कंपोजिट की म्हणून म्हणणार. फॉर एक्झाम्पल, इन स्टुडंट टेबल हॅविंग ॲट्रिब्यूट्स स्टुडंट रजिस्ट्रेशन ID, स्टुडंट रोल नंबर, स्टुडंट नेम, ॲड्रेस अँड कॉन्टॅक्ट नंबर. असं जर रिलेशन तुमच्याकडे असेल किंवा असं जर स्टुडंट टेबल तुमच्याकडे असेल तर त्याच्या कंपोजिट कीज काय होणार आहेत, स्टुडंट रजिस्ट्रेशन ID, स्टुडंट रोल नंबर. ओके, मोर दॅन 1 की ज्याच्यात असतील ते तुम्ही काय करणार आहे, कंपोजिट की म्हणून कन्सिडर करणार आहे. ओके, देन 6th वन इज फॉरेन की. फॉरेन की रिप्रेझेंट्स द रिलेशनशिप्स बिटवीन द टेबल्स. देअर इज पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप बिटवीन 2 टेबल्स हॅविंग कॉमन व्हॅल्यूज किंवा कॉमन कॉलम्स. ओके, फॉरेन की काय रिप्रेझेंट करते, तुमचे दोन टेबलमध्ये काय करते,
रिलेशन रिप्रेझेंट करतो. दोन टेबलमधलं रिलेशन जे रिप्रेझेंट करतो, ज्या कीने आपण रिप्रेझेंट करतो त्याला काय म्हणायचं तुम्ही? फॉरेन की म्हणायचं. ओके. आणि देअर इज पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप बिटवीन टू टेबल्स हॅविंग कॉमन व्हॅल्यूज कॉमन कॉलम्स. असे दोन टेबल असतील की ज्याच्यात कॉमन कॉलम्स अवेलेबल आहेत. सपोज माझा हे असेल, एक स्टुडंट टेबल आहे आणि एक डिपार्टमेंट टेबल आहे. स्टुडंट टेबलमध्ये काय आहे? माझा स्टुडंट आय डी आहे, स्टुडंटचं नेम आहे, तो कोणत्या डिपार्टमेंटचा ते डिपार्टमेंट नेम आहे. ओके, डिपार्टमेंट आय डी असेल. हे जे माझे कोणत्या स्टुडंट टेबलचे हे झाले ॲट्रिब्यूट्स झाल्या. आणि माझ्याकडे जर डिपार्टमेंटचा सेपरेट टेबल माझ्याकडे प्रेझेंट आहे, त्या डिपार्टमेंटच्या टेबलमध्ये काय आहे? डिपार्टमेंट आय डी आणि डिपार्टमेंट नेम आहे. ओके, तर डिपार्टमेंट आय डी हा काय झाला? माझा प्रायमरी की झाला. कशात? डिपार्टमेंट टेबलमध्ये. आणि तो तिकडे काय आहे? फॉरेन की म्हणून मी यूज करते स्टुडंट टेबलमध्ये. अशी ज्या वेळेस कंडिशन येते, ह्या दोन टेबलमधलं जे रिलेशन आहे ते काय करते? फॉरेन की मेंटेन करते. ओके, सो तुम्ही फॉरेन कीची डेफिनेशन काय लिहिणार? इट फॉरेन की ॲक्ट्स ॲज अ किंवा इट रिप्रेझेंट्स द रिलेशनशिप बिटवीन टू टेबल्स. ओके, it also known as referential integrity constraint. In this constraint, one field is common between two tables. The common field will work as a primary key in a parent table and foreign key in a child table. फॉरेन कीला तुमचं रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट असं सुद्धा म्हणतात. आणि या कन्स्ट्रेंटमध्ये कशी कंडिशन असते? एक फील्ड दोन टेबल्समध्ये काय असतो? कॉमन असतो. ओके, आणि तुमच्या पॅरेंट टेबलमध्ये काय असणार आहे? तोच जो कॉमन फील्ड आहे तो काय म्हणून वर्क करणार आहे? प्रायमरी की म्हणून वर्क करणार आहे. ओके, आणि जी फॉरेन की आपला जो पॅरेंट चाइल्ड टेबल आहे त्याच्यात ती सेम कॉलम, ती सेम ॲट्रिब्यूट ॲज अ फॉरेन की म्हणून वर्क होणार आहे. ओके, अशा सिच्युएशनला त्या कीला काय म्हणायचं? फॉरेन की. फॉर एक्झाम्पल, देअर आर टू टेबल्स ऑफ नेम स्टुडंट अँड डिपार्टमेंट. इफ कॉलम student roll number is common field in both the tables, then this common field acts as a primary key for a table student, and for department table it will act as a foreign key. ओके, इथे काय दिलेत? दोन एक्झाम्पल दिलेत. तुमच्याकडे दोन टेबल्स आहेत, एक स्टुडंट नावाचा आणि एक डिपार्टमेंट नावाचा, आणि त्याच्यातली कॉमन ॲट्रिब्यूट कोणती आहे किंवा कॉमन कॉलम कोणता आहे? स्टुडंटचा रोल नंबर, स्टूड रोल नंबर. ओके, तर इथे पॅरेंट टेबल कोणता झाला? मग तुमचा टेबल स्टुडंट. त्याच्यात तुमचं स्टुडंट युनिकली आयडेंटिफाय करायला तुम्ही कोणती प्रायमरी की यूज केली आहे? स्टुडंट रोल नंबर. आणि सेम कॉलमचं फील्ड कशात, कॉलमचं नेम कशात प्रेझेंट आहे? तुमच्या डिपार्टमेंट टेबलमध्ये सुद्धा. मग हा जे प्रायमरी की ॲज अ वर्क करते कशात? स्टुडंट टेबलमध्ये, ती सेम ॲट्रिब्यूट तुमच्या डिपार्टमेंट टेबलमध्ये काय म्हणून वर्क होणार आहे? फॉरेन की म्हणून. ओके, तर याला म्हणायचं फॉरेन की. पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? रिलेशनल मॉडेलच्या बेसिक कन्सेप्ट्स पाहिल्या. ओके, थँक्यू.